शहरात महापालिकेचा धुळा असतानाच आता गावागाड्याचा रणसंग्राम सुरू झालाय। निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर केल्यात। नेमका कार्यक्रम काय आणि नवा नियम काय पाहूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। 15 जानेवारीला महापालिकेचं मतदान झालं की लगेच 16 जानेवारी पासून जिल्हा परिषदेचे अर्ज भरायला सुरुवात होईल। अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 21 जानेवारी। अर्ज मागे घेण्यासाठी 27 जानेवारी पर्यंत मुदत असेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल। यावेळी मतदाराला एकाच वेळी 2 मतं द्यावी लागतील, एक जिल्हा परिषद उमेदवारासाठी आणि दुसरं म्हणजे पंचायत समितीच्या उमेदवारासाठी। यासाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरली जाणार आहे। जागांचा विचार केला तर जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक होईल। यावेळी फॉर्म ऑफलाईन भरले जातील। राखीव जागेवर लढणाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य आहे। जर सध्या ते नसेल तर अर्जाची पावती देखील चालेल, पण निवडणूक आल्यावर 6 महिन्यांच्या आत मूळ प्रमाणपत्र द्यावं लागेल, नाहीतर पद रद्द होईल। उर्वरित 20 जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% वर गेल्याने तिथे कायदेशीर पेच आहे। जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय हिरवा कंदील देत नाही तोपर्यंत तिथे निवडणुका होणार नाहीत, असं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलंय। बोर्डाच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा आयोगाचा मानस आहे। तर 5 फेब्रुवारीच्या या लढतीत तुमच्या जिल्ह्यात बाजी कोण मारणार हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा।